हे नवेच कॉमेडियन तयार झालेले आहेत जे आपल्या शब्दातून दुसऱ्याला दुखावतात आणि सांगतात यातून हाच विनोद आहे आणि नंतर दुखावल्याबद्दल माफी मागतात। असं सगळं काही बोलल्यानंतर जर कोणी कारवाई केली तर लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याची गळचेपी होते। आजकाल तो एक आवडता शब्द बनलेला आहे काही लोकांचा, पुरोगामी जे विशेषतः आहेत त्यांचा आवडता शब्द आहे की कधी मध्येच उठून गळचेपी जी आहे ती होत असते। जे गळचेपी होते हे सुद्धा ते सर्वच लोकांसमोर सांगत असतात, लिहित असतात, तरी सांगत असतात की आमची गळचेपी होती। आणि हे त्यातले असे स्टँडअप कॉमेडियन काही मनाला येईल ते बोलतात आणि त्यांना कोणी त्यांची कॉलर पकडली की लगेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने गळा काढायला मोकळे असतात। आता हा भाग वेगळा झाला, पण मुळात मुनव्वर फारुकी सारखा तुकार स्टँडअप कॉमेडियन आहे, अशी व्यक्ती कोकणी माणसाबद्दल बोलते। महाराष्ट्र काय आहे, महाराष्ट्राचं नेमकं एकूण देशामध्ये काय स्थान आहे, महाराष्ट्रीयन माणसाचं काय स्थान आहे, काय इतिहास आहे, याविषयी मुनव्वर फारुकीला काही माहिती नसेल, पण तरी तो बोलतो। आणि त्यावर मराठी माणसाचा कैवार घेणारी माणसं काय करतात तर गप्प बसून राहतात।